नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो, तिसरा हप्ता केव्हा येणार आहे आणि अर्जाची शेवटची तारीख काय आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे की नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयेची मदत केली जात आहे. आत्तापर्यंत एकूण 2 टप्प्यात पात्र महिलांना रक्कम मिळालेली आहे. या दरम्यान आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी चालू होणार आहे, याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, 29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वाटपावर शिक्कामार्फत होऊ शकते. येत्या 29 सप्टेंबर रोजी हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तर मित्रांनो, अर्जाची मुदत काय आहे? तर अर्जाची मुदत आहे 30 सप्टेंबर रोजी तुम्हाला ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नये, तसेच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड गरजेचे, लिंक असणे गरजेचे आहे की नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर दरम्यान आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असून देखील अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन दिले जात आहे. तर आधार लिंक करून घ्यावे याचा अर्थ असा आहे की तुमचं जे बँक अकाउंट आहे ते DBTला लिंक करून घेणे. तुम्ही DBTला लिंक केलं तर तुम्हाला हे पैसे डायरेक्ट DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. तर बघून घ्या तुमचं अकाउंट कोणत्या बँकेला लिंक आहे आणि DBTला लिंक आहे की नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. काही व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.